नागपूरमध्ये एका घरामध्ये बिबट्या लपलेला आहे आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तरी नागपूरच्या बिबट्याला आता जेरबंद केले असल्याची माहिती कळतेय। भांडेवाडी परिसरामध्ये हा बिबट्या एका घरामध्ये शिरलेला होता। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेत। अमर, बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्याला जेरबंद केलं असल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? अमरशी आपण पुन्हा एकदा कनेक्ट होऊया। सध्या भांडेवाडीमधली आपण ही दृश्य पाहतोय। एक बिबट्या सकाळपासून आपण पाहत होतो एका घरामध्ये लपलेला आहे। तर एका मुलीनं पाहिलेलं होतं की घरामध्ये हा लपलेला बिबट्या, त्याची शेपूट सुद्धा कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली होती। वन विभागाची टीम या ठिकाणी आली, पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं होतं। शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची गर्दी या ठिकाणी होती। साधारण 10:30 वाजल्यापासून बिबट्याला पकडण्याचा हा सगळा थरार सुरू झालेला होता। आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी कळतीये ती म्हणजे या बिबट्याला आता जेरबंद केलेलं असल्याचं कळतंय। रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हा बिबट्या आता जेरबंद झालेला आहे। मात्र गेल्या 2-2.5 तासांपासून हा मोठा थरार सुरू होता। बिबट्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन विभागाची टीम वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स घेऊन या ठिकाणी आली होती। मोठी जाळी आणली होती, दोरखंड आणले होते। त्यामुळे आता या बिबट्याला अखेर पकडण्यात आलेलं आहे, त्याला जेरबंद करण्यात आलं असल्याचं कळतंय। तर ही दोन आपण दृश्य पाहतोय भांडेवाडीमधली। पिंजरा जो आहे आणि संपूर्ण तयारी झालेली आहे। बिबट्याला कोणत्याही क्षणाला रेस्क्यू केल्यानंतर आतमध्ये या वन विभागाने जो पिंजरा ठेवलाय, त्याच्यामध्ये ठेवण्यात येईल आणि इथनं नेण्यात येईल। एकूणच रेस्क्यू ऑपरेशन अतिशय पद्धतशीरपणे एक प्रक्रिया असते रेस्क्यूची। डाळ टाकण्यात आला आणि आता आपण हे बघतोय हा रेस्क्यूचा जो पिंजरा आहे, म्हणजे बिबटला हे केल्यानंतर बेशुद्ध केल्यानंतर त्याला घेऊन जाण्याकरता तिथे जाताना आपल्याला दिसून येत आहे। आणि वन विभागाची टीम त्या बिबटला रेस्क्यू केल्यानंतर आता घेऊन जाणार असल्याचं हे संपूर्ण चित्र आपण बघू शकतो। झी24 तासवर आपण एक्सक्लुझिव्ह हे संपूर्ण दृश्य हे बघू शकतो। आणि तू जाणार रे तिकडे। आमचे प्रतिनिधी अमर काणे या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत। आणि भांडेवाडी परिसरामध्ये पूर्व नागपूरमध्ये भर वस्तीमध्ये खरं तर दाटीवाटीचा हा सगळा परिसर होता, तरी देखील बिबट्याचा या ठिकाणी अगदी सहज असलेला वावर आपल्याला पाहायला मिळाला। आणि आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात ज्यावेळी बिबट्या या दोन भिंतींच्या मध्ये लपून बसलेला होता। अखेर या बिबट्याला त्या जेरबंद करण्यात आले आणि त्याचा सगळा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा चित्रित झालाय। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जातोय अमरकडे। अमर, हा बिबट्या आता जेरबंद झालेला आहे, मात्र कशा प्रकारे सगळे रेस्क्यू ऑपरेशन होतं, कसा हा सगळा थरार होता? जेरबंद केलेला आहे आणि त्यानंतर त्याला वन विभागाच्या पिंजऱ्यातनं इथनं नेण्यात येईल आणि त्या दृष्टीने संपूर्ण तयारी आपण बघू शकतो की वन विभागाची पूर्ण टीम इथे सतर्क झालेली दिसून येते। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत। आणि भांडेवाडीमध्ये जिथे हा बिबट्या लपलेला होता ती सगळी दृश्य ते चित्रित करतात आणि वन विभागाची मोठी टीम या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आणि एकंदरीतच जेरबंद करण्यासाठी आलेली होती। आणि या बिबट्याला आता जेरबंद केलेलं आहे, त्याला खाली आणण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। एक मोठी जाळी या दरम्यान लावलेली होती, मोठमोठे दोरखंड वापरलेले होते। तर हा सगळा थरार चित्रित करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला झालेली मिळते। आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची सुद्धा गर्दी होती, कारण काल रात्रीचा बिबट्या आला असल्याचं तिथल्या रहिवाशांनी सांगितलेलं आहे। मात्र त्याला सकाळच्या दरम्यान बघितलं आणि एकच मोठ्या प्रमाणामध्ये भीती या संपूर्ण भागामध्ये पसरली। अत्यंत दाटीवाटीचा असा नागरी वस्तीचा हा भाग आहे, जो पूर्व नागपूरचा भाग आहे। नागपूर सुरू होण्याआधी, शहर सुरू होण्याआधी कमानीच्या आधीच खरं तर हा सगळा भाग लागतो। मात्र इथून उमरेड कांडलाचं जे जंगल आहे ते अगदी जवळ आहे
आणि त्यामुळे या जंगलामधून हा बिबट्या आला आहे का या संदर्भात आता पुढे सगळे तपास होईल। हा बिबट्या नेमका कसा आला, कुठल्या मार्गाने आला आणि त्याचप्रमाणे तो पहिल्या मजल्यावर गेला त्यामुळे तो कशा पद्धतीने तो वर गेला किंवा त्यांनी उडी कुठून कुठे मारली असा सगळ्याचा शोध आता होईल। मात्र निश्चितच मानवी वस्तीमध्ये शिरलेला, घरामध्ये थेट लपलेला हा बिबट्या अत्यंत भीतीदायक सगळं वातावरण या ठिकाणी, दहशतीचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। तिथल्या अनेक लोकांशी आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांना कळलं की याआधी खरं तर अशा प्रकारे बिबट्या थेट घरामध्ये कधी आलेला नव्हता, मात्र तरी देखील अशा प्रकारे घरामध्ये आलेल्या या बिबट्या जखमी अवस्थेत होता असंही कळतंय। त्यामुळे किती दिवसांपासून तो या संपूर्ण वस्तीमध्ये फिरत होता या संदर्भात सगळं वनविभाग निश्चित या पुढे माहिती देईल। मात्र नागपूरमधल्या बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन आपण झी 24 तासवर पाहतो आहोत। प्रत्येक बातमीपत्रामध्ये आपण नागपूरमधले सगळे अपडेट्स घेतोय। आमचे प्रतिनिधी अमर काळे या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि कशा प्रकारे हा सगळा थरार सकाळी 10:30 वाजल्यापासून होता हे झी 24 तासवर आपण पाहतोय। तेव्हा आता या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे आणि त्याला डांट मारण्यात आला, त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आलं। अनुपमा, अगदी बरोबर आहे। खरं तर आता बिबटला जेरबंद केला आणि त्यानंतर त्याला इथे एक पिंजरा लावण्यात आला, त्या ठिकाणी नेण्यात येईल। त्या दृष्टीने वन विभागाकडून ही संपूर्ण तयारी करण्यात येत आहे। पोलीस कर्मचारी पण आहे। अतिशय दाटीवटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि तिथे आता मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या संपूर्ण चमूने हे केलेले आहे। आता पोलीस अधिकारी पण तिथे कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी सुद्धा सांगत आहेत अगदी 5 मिनिटात त्याला इथे पिंजरात घेऊन जाण्याकरता नेण्यात येणार असल्याचं ते सांगताय। दादा, जेरबंद केला का आपण? थेट दृश्य जे आहे दादा, कधी आणणार, किती वेळ आहे? 5 मिनिटं, अजून 5 मिनिटाच्या इथे ते बिबटला जेरबंद केल्यानंतर इथे खालती जो आहे तो पिंजरा लावलेला आहे, त्याची संपूर्ण दृश्य आपण बघतोय। तिथे आणण्यात येईल आणि त्याकरता संपूर्ण पोलीस इथे पोहोचलेले आहे। जो गेल्या जे सकाळपासून जो थरार सुरू होता, जिथे स्थानिक लोक जे सांगतात, राऊत कुटुंब आणि देशमुख कुटुंब असे 2 कुटुंब राहतात, त्यांनी राऊत कुटुंबातल्या एका 17 ते 18 वर्षाच्या साधारण असलेल्या मुलीने सर्वप्रथम या बिबटला पाहिलं। दुसऱ्या माळ्यावर या परिवारातील हा बिबट होता। तिने पाहिल्यानंतर आरडाओरड केली। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक आले, वन विभागाची टीम आली, पोलिसांची टीम आली आणि त्यानंतर साधारणपणे सकाळी 8-8:30 नंतर एक यंत्रणा हालायला लागली। 9-9:30 पासून हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन गेले 3 तासांपासून सुरू आहे। पहिले संपूर्ण परिसरामध्ये जाळी लावून एक नेटिंग करण्यात आलं। नेटिंग आल्यानंतर एक त्याला जेरबंद करण्याकरता जी संपूर्ण प्रक्रिया जी असते की कशा पद्धतीने त्याला ट्रँक्युलाइज करता येईल त्या दृष्टीने संपूर्ण तयारी करण्यात आली। मग डार्ट मारून त्याला कुठेतरी बेशुद्ध करण्यात आले, पण त्यापूर्वी संपूर्ण त्याचे बीट्स, हार्ट बीट्स वगैरे जे असतात ते नॉर्मलाइज आहे की नाही याची संपूर्ण चाचपणी करण्यात येते आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता बिबटला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती आहे आणि आता त्याला थोड्याच वेळात इथून खालती या जिन्यावरणात आपण जे दृश्य बघतोय त्या जिन्यामधनं खालती आणण्यात येईल आणि इथे शेजारीच वन विभागाची व्हॅन आली आहे, त्यातून पिंजरा काढून तो या गल्लीत राऊत आणि देशमुख कुटुंब यांच्या घराच्या मधल्या गल्लीमध्ये ठेवण्यात आलं, तिथे आणण्यात येईल आणि तिथे ठेवण्यात येईल। पण आता हे थेट दृश्य आपण झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह बघतोय की तो बिबट जे आहे त्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या टीमला यश मिळालेलं आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोक अजूनही आजूबाजूच्या इमारतीवर आजूबाजूला दिसून येत आहेत। त्याची ही संपूर्ण दृश्य अतिशय दाटीवटीचा एरिया आहे, पूर्व नागपुरातील हा एरिया आहे। सगळ्यांना एकच प्रश्न मात्र गंभीरतेने सतावत आहे, तो म्हणजे नेमका हा बिबट इथे पोहोचला कसा? इतकी दाटीवटीची वस्ती, खरं तर इथे डम्पिंग यार्ड सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात। इथे नागपूर शहरातील कचरा येऊन पडतो, त्याच्यात अनेक गोष्टी येऊन पडलेल्या असतात। त्याच्या शोधात एखाद्या जो वन्य प्राणी आहे एका खाण्याच्या पदार्थाच्या शोधात इथे पोहोचला का? आणि इथे कुत्र्यांचा वावर पण खूप मोठ्या प्रमाणात असतो, कारण की बाजूला डम्पिंग यार्ड असल्यामुळे भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात या परिसरात आहे। त्याच दृष्टीने भक्ष्य शोधण्यासाठी तर बिबट इथे पोहोचला नाही का, हा एक सवाल उपस्थित होतोय। मी सातत्याने जे सांगतोय की मानव वन्यजीव संघर्षाचं एक म्हणजे एक चिंता करणारे हे संपूर्ण दृश्य आहे। एवढ्या दाटीवटीच्या व्यक्तीमध्ये एवढा हिंस्र प्राणी येतो, पोहोचतो कसा, एखाद्या घरापाशी पोहोचतो कसा? कारण की ही पूर्व नागपुरातील अतिशय दाट अशी लोकवस्ती आहे। म्हणजे जवळपास दिवसभरात इथे अगदी रात्री उशिरापर्यंत लोकांचा वावर सुद्धा असतो आणि त्यानंतरही इथे बिबट पोहोचत असेल तर मोठी चिंतादायक गोष्ट आहे। कारण की आपण जुन्नरला पाहिलं, नाशिकला पाहिलं, संभाजीनगरला पाहिलं,
किंवा ठाण्याच्या काही भागात पाहिलं आणि नागपूर ग्रामीणमध्ये पण अनेकदा असे गष्टी घडत असतात. किंबहुना हे बिबटचाच विषय नाही तर विदर्भात तर वाघाच्या हल्ल्यात सुद्धा अनेक ठिकाणी मोठे हल्ले झाल्याच्या घटना आहे. लोकांचा मोठा उद्रेक झालेला आढळून येतो. याच्यात संवर्धनाची मोठी गरज आहे. मानव वन्यजीव जीवामध्ये वन्यजीवांचं संवर्धन कसा करता येईल, त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल, हा सगळा संघर्ष कसा टाळता येईल या दृष्टीने सुद्धा उपाययोजना करण्याची गरज आहे. पण आता आपण बघू शकतो हे सगळे दृश्य आपण थेट एक्सक्लुझिव्ह 24 तासवर बघू शकतो. अजूनही तिथे एक वन कर्मचारी, पोलीस कर्मचारी त्या जिन्यावर उभे आहे आणि त्याची हे संपूर्ण दृश्य आहे. मी परत एकदा दृश्य दाखवतो केवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आजूबाजूच्या इमारतीवर दिसून येत आहे आणि ते इथून पाहत आहे. खरं तर बाजूच्या इमारती म्हणजे अगदी 2 ते 4 फूट अंतरावरती आजूबाजूचे घराच्या इमारती आहे. तिथे हा बिबट पोहोचला कसा, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. खरे अमर, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपण सांगितलं की हा मानव प्राण्यांमधला संघर्ष आहे आणि आता तो अगदी घरामध्ये सुद्धा येऊन पोहोचलेला हा संघर्ष पाहायला मिळतो. इतके दिवसामध्ये आपण अनेकदा अशा बातम्या पाहिल्या होत्या की मोकळ्या रानामध्ये किंवा ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याचे हल्ले होत आहेत, मात्र आता थेट घरामध्ये हा बिबट्या शिरलाय आणि हा बिबट्या जरी आज सकाळी आढळलेला असला तरी संपूर्ण शहरामध्ये फिरून तो कसा काय इथपर्यंत पोहोचला, तो कसा निदर्शनास आलेला नाही, हे सुद्धा खरं तर खूपच गंभीर गोष्ट म्हणावी लागेल.